आरक्षणाबद्दलचा जो का विचार चालू आहे त्यामध्ये बहुसंख्य आपण पाहिले की प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा SC मधून काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। त्यांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। आता जातीय निर्णय नव्हे तर आर्थिक परिस्थितीवर असणारं आरक्षण भेटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार सध्याला प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मांडलेला आहे। त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपण पाहिले की मराठा आरक्षणाचे ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं झाली त्यावेळेच्या मुखमोर्चाला मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवली। मुस्लिम बांधव सुद्धा त्यावेळेस त्या मराठा बांधवांच्या बरोबर राहिले। मग ही सर्व जर परिस्थिती पाहिली तर असं दिसतंय आरक्षण कुणाला नको आहे। MPSCची परीक्षा देत असणारा जर का मराठा असेल तर त्याला त्यामध्ये नक्की नीट माहीत आहे। ही अशी मेट आहे की जर का ओपनमधून मराठ्यांनी आणि ब्राह्मणांनी ओपनमध्ये 2 कास्ट येतात त्यामध्ये मराठा येतो आणि ब्राह्मण येतो। तर ज्यावेळेस मराठीची पोरं ते शाळेत जाण्याच्या ऐवजी शेताकडे जातात त्यांची बाकीची कामं करतात आणि मग त्यांचा असणारा शैक्षणिक जो का दर्जा आहे तो खालवतो आणि मग ह्यामध्ये मराठा मुलगा IAS IPS मध्ये किंवा पुढील असणाऱ्या नोकऱ्यांमध्ये असक्सेस होतो आणि मग ह्या